Satyasai Wisdom Whispers 3D Mind I Am I. Om Shri Sai Ram. The topic being in it, being out of it. हे वाक्य अस्तित्वात राहण्याची आणि त्याच्यापासून अलिप्त राहण्याची एक गूढ आध्यात्मिक भावना देते. याचा अर्थ केवळ जगात वावरत असणे नाही, तर त्यामध्ये गुंतून न जाता एक सहज साक्षीभाव ठेवणे, मध्ये असूनही दूर असणे. खाली काही लघुकथा दिल्या आहेत ज्या याच अर्थाचे आध्यात्मिक धडे देतात. कमळाच्या पाण्यातलं सौंदर्य. एका सरोवरात एक सुंदर कमळ फुललेलं होतं. त्याचं सौंदर्य पाहून एक बेडूक म्हणाला, तू नेहमी पाण्यात राहतोस, पण तुला चिखल लागत नाही. हे कसं शक्य आहे? कमळ उत्तरलं, मी चिखलात जन्मलो, पाण्यात वाढलो, पण माझं लक्ष नेहमी सूर्याच्या प्रकाशाकडे असतं. म्हणून मी चिखलाचा भाग होतो, पण त्याने मला गढूळ करू शकत नाही. धडा. जीवनाच्या चिखलात असताना सुद्धा जर आपलं लक्ष सत्य, ज्ञान आणि प्रकाशाकडे असेल, तर आपण त्यात राहू नये, त्यापासून मुक्त राहू शकतो. कथा 2. राजवाड्यातील विरक्ती. एक संत एका राजाकडे उपदेश देण्यासाठी आले. राजाने मोठ्या भक्तिभावाने त्यांना आलिंगन दिलं आणि विचारलं, मी राजवाड्यात राहतो, राजसत्ता माझ्याकडे आहे, मी विरक्त कसा होऊ? संतांनी एक कडवट आंबा घेतला आणि विचारलं, तू हे खातोस का? नाही, राजा म्हणाला. मग तो तुझा आहे, पण तू त्यात गुंतलेला नाहीस. तसंच या राजवटीमध्ये राहा, पण मनात काहीच माझं नाही असं समजत राहा. धडा. बाह्य ऐश्वर्यात असूनही मन शांत निरपेक्ष असेल, तर आपण संसारात असूनही आत्म्यात राहू शकतो. कथा नंबर 3. नाटकातील अभिनेता. एका नाटकात एक कलाकार राजा बनून आला. तो मंचावर असताना तो सिंहासनावर बसला. हुकूम दिले. लोक त्याला वंदन करत होते. पण नाटक संपल्यावर तो परत आपल्या छोट्या खोलीत गेला आणि सर्व वस्त्र उतरवून साधा माणूस झाला. धडा. आपणही या जगामध्ये रंगभूमीवर वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतो. आई, वडील, मुलगा, पत्नी, कर्मचारी. आपण हे आहे हे विसरू नका. ह्या सर्व भूमिका आहेत हे विसरू नका. कथा 4. दुधातलं तूप. एका शिष्याने गुरुजींना विचारले, गुरुजी, संसारात राहून आत्मसाक्षात्कार कसा होतो? गुरुजी म्हणाले, तूप कधी दुधातून वेगळे होतं का? गुरुजी म्हणाले, तूप कधी दुधातून वेगळे करता येते का? शिष्य म्हणाला, जेव्हा दुधाला उकळून दही करून आणि त्याला मथून घेतलं जातं. गुरुजी म्हणाले, तूप आधीपासूनच दुधात असतं, फक्त प्रक्रियेमुळे ते वेगळं होतं. तसंच आत्मा हा आधीपासून तुझ्यामध्ये आहे. अनुभव व साधना आणि ज्ञानामुळे तो प्रकट होतो, आपल्यामुळेच. आपण त्याच्यात असतो, पण त्याचं भान येण्यासाठी आत्म अनुशासन आणि साधना अत्यंत आवश्यक व जरुरी आहे. माशाची कथा. कथा नंबर 5. एक मासा दुसऱ्या माशाला विचारतो, पाणी कुठे आहे? मला सापडत नाही आहे. तो मासा म्हणतो, तू पाण्यातच तर आहेस, पण तू त्याचं भान विसरलंस. आणि हे ऐकताच पहिला मासा गोंधळून गेला. जोपासलेलं सगळं त्याच्या समोरच होतं, पण त्याच्या अंतर्मनाने ते गमावलेलं होतं. आपण देवत्वाच्या, प्रेमाच्या आणि शांतीच्या समुद्रातच आहोत. जर आपण आपलं आत्मभानच गमावलं, तर आपण त्यापासून बाहेर वाटायला लागतो. सारांश. जगाच्या मध्यात असणं म्हणजे आपलं कर्म करणे, जबाबदाऱ्या पाळणे, पण त्यामध्ये न गुंतणं म्हणजे साक्षीभाव असणं. स्वामींनी अनेकदा सांगितलेलं आहे, बी इन द वर्ल्ड बट नॉट ऑफ इट. जगात असूनही जर आत्मभान असेल, आत्मसाक्षात्कार असेल, आत्मभाव असेल, तर आपण मुक्त असतो, आपण मुक्त आत्माच असतो. ओम श्री साईराम.